अभिनेते नाना पाटेकर पोहोचले अतिदुर्गम आदिवासी भागातील गुजरात सीमेलगतच्या भागात। हे सामाजिक काम तुमच्यासाठीच आहे। मला तर निवडणुकीत उभे राहायचे नाही, सगळ्या गोष्टी सरकार करेल या भरोशावर राहू नका, असे प्रतिपादन अभिनेता नाना पाटेकर यांनी म्हैस खडक येथील पाझर तलाव खोलीकरण लोकार्पण प्रसंगी केले। यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, धनाजी पुरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी नाना पाटेकर म्हणाले की गावातून नोकरी, व्यवसाय, धंदा निमित्ताने बाहेर गावी जाऊन पैसा कमविणाऱ्या लोकांनी कुठेतरी काहीतरी गावासाठी ठेवा। मुस्लिम बांधवांच्या कुराणात जकात नावाचा प्रकार आहे की इतके पैसे समाजासाठी दिले पाहिजेत, तसेच सर्वच धर्मात सांगितले आहे 100 रुपये कमविले तर 5 रुपये गावासाठी दिले पाहिजेत। तो फंड बाजूला काढून ठेवावा, कारण तुमचा पिंड पोहोचला आहे। या गावाच्या मातीत इपिरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्थसहाय्याने शेतकरी सहभागातून आणि इपिरॅक अमृतधारा कार्यक्रमांतर्गत सुरगाणा तालुक्यातील मौजे, झुंडीपाडा, म्हैस खडक येथील पाझर तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण कामाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाले। तालुक्यात 4 ठिकाणी पाझर तलावाचे खोलीकरण व रुंदीकरणाचे आणि बांध दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे। यामध्ये मौजे, म्हैस खडक येथील झुंडीपाडाच्या तलावाचे लोकार्पण नाम फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर तसेच इपिरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे CSR फंडाचे प्रमुख धनाजी पुरी, आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले आहे। या तलावामुळे झुंडीपाडा येथील पिण्याचे पाणी, त्याचप्रमाणे शेती सिंचन पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून यामध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे। या पाझर तलावाची साठवण क्षमता 6 कोटी लिटर झाली असून यामधून अंदाजे 12,500 टँकर पाणी साठवून राहणार आहे। या तलावातून 15,000 ट्रॅक्टरच्या खेपाची वाहतूक करून गाळ बाहेर काढून तो शेतात पसरवला आहे। इपिरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने सुरगाणा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी आपल्या CSR निधीतून उपलब्ध करून दिला आहे। यामुळे सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। म्हैस खडक येथील ग्रामस्थ व सर्व समाजाने इपिरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे आभार व्यक्त केले। या कामासाठी जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी, अभियंता यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे। यावेळी स्वदेश फाउंडेशनचे दीपक गिरे, राजेंद्र गुंड, सत्यवान काळे, विलास पावरा, नितीन डोंगरदिवे, तुकाराम बोरसे, सौ कल्पना महाले, म्हैस खडक ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्राम विकास समिती दोडीपाडा, झुंडीपाडा अध्यक्ष सचिन खजिनदार, सर्व सदस्य, स्वदेश मित्र म्हैस खडक दोडीपाडा गावातील सर्व महिला, पुरुष, तरुण गावकरी उपस्थित होते। सगळे इथे ह्या गावाने जणांनी एवढंच लक्षात राहतंय बरं का, दुसरं काही लक्षात राहत नाही। मोठं झाल्यानंतर मग आपलं राडगाडगं सुरू होतंय, सकाळी कामावर जायचं, संध्याकाळी यायचं, पोरं लेकरं बाळ त्याच्यामध्येच अडकतोय, ते राडगाडगं चालू राहतंय। पण हे जे आहे ते लहानपण तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आणि हे गावाचे उपकार विसरू नका। या गावासाठी तुम्हाला काहीतरी करायचं हे लक्षात ठेवा। इथल्या प्रत्येक तरुणानं तुम्हाला रोजगारासाठी जावं लागत असेल शहरामध्ये, नाईलाज आहे, तुम्ही कुठेतरी काहीतरी गावासाठी ठेवा। जसा मुसलमानांमध्ये जकात नावाचा एक प्रकार असतो, तो कुराणामध्ये की इतके % तुम्ही समाजासाठी दिलेच पाहिजे। आपल्या सगळ्याच धर्मामध्ये जर सांगितलेलं आहे, तर ती गावाच्या प्रती 100 रुपये कमवले तर त्यातले 5 रुपये मला गावाला द्यायचे, ते विसरू नका, ते बाजूलाच काढून ठेवा। कारण तुमचा पिंड इथं पोचलेला आहे या मातीमध्ये। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भगवान आहेर, सुरगाणा।